हॅलो फ्रेंड्स, रामकृष्ण हरी. जेव्हा आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी पंढरपूरला गेलेलो, तर तेव्हा चंद्रभागेत अंघोळ केलेली. साईडला थोडा कचरा पण होता आणि पाणी बऱ्यापैकी कमी होतं त्या टाईमला, पाऊस पडण्याच्या आधी जवळपास. पण मी आणि शिवांशने खूप सारा एन्जॉय केलेला तिथे. पण माझा हा व्हिडिओ टाकायचा राहूनच गेलेला, कारण की माझं शिवांच्या अकाउंटचा थोडासा इश्यू आला आणि मी त्या टेन्शनमध्ये होते. आणि अक्षरशः म्हणजे आता एकादशी आली म्हटलं चला पांडुरंगाची इथे पंढरपूरमध्ये आलो आणि अक्षरशः एवढं मन भारावून गेलं. मी पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलेले. आम्ही बऱ्याच वर्ष पुण्यामध्ये होतो, पण त्यानंतर लॉकडाऊन वगैरे लागलेलं आणि नंतर माझं राहायचं राहूनच गेलं आणि शिवांश पण छोटा होता. तर त्यानंतर मी आत्ताशी आलेले. एवढं छान वाटत होतं, अक्षरशः पांडुरंगाची एवढी ओढ लागलेली होती. नेहमी ऐकलेलं वारीचं वगैरे, नेहमी ऐकलेलं पांडुरंगाचं ऐकलेलं आणि अक्षरशः ही ते मंदिरांची ओढ लागलेली. मी आणि शिवांश आम्ही पटपट चाललेलो. कधी दर्शन वगैरे होतंय असं आणि साईडला हे सर्व दुकान वगैरे हे अक्षरशः एवढं छान वाटत होतं. आणि मध्ये फोन अलाउड नसतो मंदिरामध्ये, तर आम्ही बाहेरूनच फोटो वगैरे घेतलेले. तर हे ते पण विठ्ठलाचं आणि रुक्मिणीची अशी 2 मंदिरं आहे. एका ठिकाणी नाही रुक्मिणी आणि पांडुरंग. तर दर्शन वगैरे झालं, मन एवढं भावूक झालं, एवढा आनंद होत होता मला अक्षरशः. आणि त्यानंतर अक्षरशः एवढं छान वाटत होतं. हे रुक्माईचं मंदिर आहे आणि हे मागचं पांडुरंगाचं आहे. आणि आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं छानपैकी पांडुरंगाच्या आठवणी घेऊन आणि आम्ही तर पुढे जेजुरीला गेलो. चला तर रामकृष्ण हरी मंडळी.